दादाचा फोन आला होता. मस्त वाटतंय म्हणजे तिकडलं थंड वातावरण आहे. त्याला बरं झालं, मस्त चारीधामाची यात्रा करून येतील. त्यांच्या मनाला थोडी शांती लाभल. काय एक आईला जाऊन बरेच दिवस झाले. त्यांनी लहानचं मोठं केलं. आपलं काहीतरी कर्तव्य आहेच ना. पण भारी वाटलं मग, खूप इच्छा होती त्यांचीवाली. झाला ₹1,00,000 खर्च झाला, पण होऊ द्या. 2-2.5 महिन्याची यात्रा आहे. मस्तपैकी करतील येतील, काय टेन्शन नाही. फक्त त्यांना काही व्हायला नको, त्यांना खरा त्रास होतो. काय घे ना काय बडबड बडबड अरे चालवलंय? दादाचा विषय आलता, फोन आला त्यांचा आला. ते म्हणले थंडी वाजते, म्हणलं स्वेटर घेऊन जा म्हणलो तुम्हाला, थंडीच वाजते. आता एवढ्या उन्हामध्ये काय आहे थंडीचं? केदारनाथला पाहिलं का, हम्म. थंडी वाजते तिकडं. मग एवढंच होतं तर जायचं नव्हतं ना मग? जवळ पंढरपूरला वगैरे पाठवायचं होतं. बोललो मी त्यांना, म्हणलं कोटबीट घेऊन टाका, स्वेटर घ्या, फक्त तुमची जीवाची काळजी घ्या म्हणलं. मग खर्चात खर्च वाढतो. तर केदारनाथ किती लांब आहे, पंढरपूरला पाठवायचं बरं ऐक होतं. ना, महत्वाची तुला खुश खबर देतो मी. मला नाव लागलं होतं रे. काय बोलताय? खरंच बरं झालं. तू आयडिया सांगितली ना, हम्म. तीच केली होती. दादाला माहिती बरं का, अजून दादाला माहिती नाही. हो, मला कळालं दादांना माहिती नाहीये. कारण त्यांना आहे ना, त्यांच्या आत्याभावानं सांगितलं, म्हणजे जोपर्यंत तुझ्या जीवात जीव आहे ना, तोपर्यंत पोराच्या नाव नको करू. त्याच्यामुळे नाव काढायचं म्हणलं त्या दादा नुसते भनभन करायला लावून जाते. म्हणजे तुम्ही तिकडेच गेलते का सकाळी? सकाळी नाही, मग यात्रेला जायच्या पहिलेच मी त्यांना आधार कार्डचं नाव करून घेऊन गेलो होतो. हा. तू जसं बोलली होती ना, तू जसं बोलली तसंच केलं मी. पण ते आज चेक केलं ना, त्याला तिकडे गेलो होतो, नाव बी आलं, आता काय टेन्शन नाही. आता खुश आहे ना तू, झालं ना नाव, खूप मी झाली तू मालकीन आता. मी खरंच खूप खुश आहे. मी काय म्हणत होते, आता नावावर झालंच आहे ना आपलं? झालं, आता काय टेन्शन नाही, मालक झालो आता मी, तू मालकीन झाली. टेन्शन आहे ना, असं कसं म्हणतात टेन्शन नाही? काय टेन्शन आहे? आता नावावर झालं तर माझं म्हणणं असं होतं आपण तिला विकून टाकले असते. हे नको, विकायचं नाही. विकायचं म्हणल्यावरती अरे दादाचं असं डोकं फिरल ना, ते जी गाडी भेटेल ती गाडी पकडून इकडे येतील. पण त्यांना सांगायचंच नाही ना आपण. सांगायचं नाही का? हा, एवढे पैसे आपण काय करणार आहे? लय पैसे होतील, ₹50,00,000 येतील. 50,00,000 50,00,000 येतील ना. त्याच्यातले 30,00,000 माझ्या फिक्स डिपॉझिट मध्ये टाकता येतील आणि बाकी 20,00,000 हवे तर तुम्ही 10 ठेवा आणि तात्यांना 5 द्या, असं काहीतरी करा. नाही रे बाबा, त्यांना जर माहित पडलं ते मला उलट टांगून आहे, उलट टांगून. हो, पण पैसा शेवटी घरातच राहणार आहे ना, तुमच्याकडे असे ना माझ्याकडे असे ना. भाव वाढेल ना पुन्हा, जमिनीचे भाव वाढतील ना पुन्हा. ऐका ना, मी काय बोलते, ते कांगणे वगैरे आहेत ना, ते जमिनीचीच कामं करतात बरोबर. मी शिरपतरावला सांगतो. शिरपतराव मला तो एकदा बोलला होता. ऐका ना, मी त्यांना पण विचारले, जमिनीचे भाव ना चांगले वाढलेले आहेत आज. थांब बरोबर, शिरपतरावला विचारतो. तो मला जमीन घ्यायचं बोलला होता. आता तू म्हणते ना, त्याला फक्त पक्का नको करून ठेव, पण द्यायची त्याला सहज भाव तो विचारतो ना. बघा, कांगणेकडे भाव जास्त आहे की शिरपतकडे, तसं करूया. हॅलो, हा शिर बोलले ते ना तुम्ही? हा, 12 एकर हाय जमीन बरं का. हा, 5 एकर. हा, एकदम आपलीच आहे, लगेच नाही विकायची, पण पाहू ना भाव बघ, ठरवून घेऊ ना सगळं. बरं चालेल. येत आहेत का? हा, येईल म्हणे थोड्या वेळाने, येईल म्हणे. हा, मग चालेल, थोड्या वेळाने आलं का बोलून घेऊ, आपल्याला काय. ठीक आहे, चालेल. पण मग मग ऐक चालेल. ना, पैसे ना, पैसे बी आपण सांभाळून ठेवू. हा, तुझे नाव असले ते झालं. एक काम कर ना. जाऊ दे, तुम्हाला विश्वास नाही माझ्यावरती तर काहीच करू नका. त्यांना फोन करून सांगा येऊ नका का म्हणून. बरं? तुम्ही मला सारखं पैशाचं काय बोलताय? पैसे माझ्याकडे तुमच्याकडे तर घरातच राहणार आहेत ना. बरं जाऊ दे, तू नाराज नको. आपण पुरे 50-50 तुझ्या नाव टाकून देऊ. म्हणजे काय होईल माहिती का, याच्यातले ₹1 बी खर्च होणार नाही. आता कसं माझ्या मनातलं बोललात तेच करू बघा. आपण. जाऊ दे. असं बी तू माहिती का, मला स्वतःपेक्षा तुझ्यावरती जास्त विश्वास आहे. हा, मग असं काहीतरी बोला ना, म्हणजे मला कसा आनंद होईल, माझं प्रेम होईल माझ्यासाठी काय नाही केलं. मग असं बोलून तुम्ही प्रेम कमी करताय तुमच्यावरचं माझं. कमी करत आहे, खरं मानलं तुला. डोक्यात येते एवढे आयडिया. पुढचा विचार करावाच लागतो ना. मी काय म्हणतो, मला सांग, आपण जरी ₹50,00,000 ठेवले तर आपल्याला किती भेटतील वर्षाला तरी अंदाजे? वर्षाला आपल्याला 30-35 हजार रुपये भेटतील. फक्त इंटरेस्ट फक्त एवढं भेटतील? मला तर माझा एवढा अभ्यास नाही झालाय. थांब बरं का, 50,00,000 जास्त भेटायला पाहिजे. माझ्या मते 25-30 हजार रुपये भेटतील. थांब, 1,00,000ला 7,000 भेटते. 6 ते 7,000 भेटले 35. म्हणजे 10,00,000ला 6 जरी भेटले तर 10,00,000ला किती होतील? 60,000 होतील.
आणि 50 लाखाला हे बाबा 3 लाख रुपये भेटतील आपल्याला. काय 3 लाख रुपये भेटतील वर्षाला 50 लाखाला. 3 लाख भेटतील म्हणजे लय झालं पैसे. एवढे तर आपले उत्पन्न नाही येते शेतीमध्ये. ठीक आहे चालेल ना. उलट आहे ना, जेवढे पहिले काही थोडेफार पैसे कमी होते ना, दादानं मागं ते कांद्याचे पैसे होते ते घालून दिले माहिती का. हा म्हणजे मोठ्या मुश्किलने 1-1.5 लाख रुपये निघाल्या. बरं ऐका ना, आता मला ना खूप भूक लागले. चला ना आपण चल, घरी तुम्हाला जेवायला जेवायला जाऊ. दे. शिरपतराव येईल तोपर्यंत. हा चला या. हो. आलाच एक जणाचा फोन. 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकर आहे का? विहीर माळ आहे सगळं. हा का? पाण्याखालचं आहे का सगळं? पाणी आहे, घरबीर आहे, त्याला सगळं टोटल वापायचं. अरे वा, चांगलं होऊन जाईल. 50 लाख बहुत बैठकीला बसलं ना, हा कमी जास्त आहे ना, 5 एक लाख कमी करून यावर करून टाकू. बरं होईल बाई, हां बरं होईल. खूप आशा आहे मला. कारण कसं माहिती आहे का, आलेला चान्स सोडला ना परत एवढी जागा चांगली भेटणार नाही. त्याला जागा ते पाणी राहत नाही, पाण्यात वाट राहत नाही, सगळं वाटव बिटव आहे, कुठलीच अडचण नाही. पण मी काय म्हणते, कुठली बाई शेतीसाठी किती हे होऊन जाते. तो छंद होता ना मग माझा छंद का मला वावरातली भाजी खायची आपल्या घरच्या. घरचं घर पाहिजे, स्वतःचं शेती पाहिजे. प्रत्येकाची आशा असते ना, प्रत्येक बायकाची. माझी नाही का राहणार मग? त्यांचं घरबीर आहे तो वावरात, काही टेन्शन नाही, पैसे द्यायचे हा. आणि हे आपलं ना हा बंगला ओपून टाकू लागलो. पूर्ण ओपायचं का मग? मग बंगल्याला काय खाती का काय करते. चालेल ना, मग शेती होती ना. पण हा शेती सगळं आपली राहायची सोय आहे ना व्यवस्थित. सगळं 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 हा मग जाऊ द्या, मरू द्या. पण मग एवढं 5 एकर शेती होती ना आपली. हा, आणि पाण्याखालची का सगळी? पाणी पाणी सगळं हा सगळं मोटर बिटर सगळं रेडी. बरं होईल मग. आणि तुम्हाला मग आता केव्हा जायचंय बैठकीला? चल ना तू चल ना. मी पण येऊ ना सोबत? मग चला बैठकीला तू पाहिजेच ना. मग घेऊ. मग तू वर मशीन केवढ्याची घेतली काय नाही घेतली. नाही, माझ्या डोळ्यासमोर होऊ द्या ना हा? व्यवहार. माझ्या समोर होऊ त्या द्या. माग म्हशी घेतली तो किती कटकट केली ती म्हशीवरून. माल नेलं नाही, माल नेलं नाही, माल नेलं नाही. आणि आता तुझ्या हाताने व्यवहार कर. माझ्या हातानं सोडून जमिनी तुझ्या नावावर घेऊन टाकायची. बाई, मला खूप आनंद झाला बरं का. खूप 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 कारण मानावर घेता नाही ना जमीन. हा ना. मानावर मी थोरला भाऊ, आमचे 4 जण भाऊ, त्यांना हिस्सा द्यायला लागेल. माझ्या नावावर घ्या ना मग. मग तुझ्या नावावर घेऊ ना, मग तुझ्या नावावर घ्यायला काय अडचण नाही ना. माझ्या नावावर घेत. कारण तो वडिलचं नाव जमीन जर घेतली ना तर खालच्या भावाला विषय द्यावा लागत आहे फोकाटमध्ये. हा म्हणून म्हटलं बाकीच्याला जाईल ते आपण कष्टानं घ्यायचं, बाकीच्याला फुकट का बरं द्यायचं? जमिनी तुझ्या नावावर घ्यायची. माझ्याच नावावर घेऊन मग चला. चल पण माते ना, नको टाइमपास करू. टाइमपास नाही करायचा. लोक बोटं घालते यावर म्हणून टाकशील. हा ना, आहे तसे आपल्या गावातले लोक. जेवण लय बरं झालं असं का. काय सवय यार तुझ्या हाताला. पण जशी तू आली ना, माझं डायरेक्ट 5-7 किलो वजन वाढून गेलं माहिती का. अजून वाढणार आहे बघा. नाही तर आम्ही दोघे हातानेच करायचं बाबा. चांगलं 80 किलो वजन होणार आहे. हा अरे म्हणजे गुटगुटीत होऊन जाईल मी मस्त ना. हा, बरं ऐका ना, जेवण तर झालं ना, एकदा फोन करून बघा. येत आहे आला त्यांचा फोन. नाही मग काय होतं ना, जास्त म्हणजे पुढे जर काही आपल्याला प्रोसेस करायचं असेल तर मग ऑफिस बंद होऊन जातील ना. नाही टेन्शन नको, अजून भरपूर वेळ आहे. आता काय 12:30 वाजता आले. 12:30 बी नाही वाजले, 12 वाजल्या तसे. बरं बरं, मग ठीक आहे. पण आज आहे ना डब्बल खुशी भेटली मला. अरे तुझ्यापेक्षा मी लई खुश आहे. मला एकदम एवढे पैसे पाहायला भेटणार माहिती का. तर तुम्ही नावावर केलं, ते नाव चढलं माझं. आणि नाही माझ्या नावावरती आहे, पण पैसे सगळं तुझ्या नाव टाकणार आहे आता. तुमचं काय माझं काय एकच झालं ना. अरे लय भारी. विश्वास तर तुम्हाला आहेच ना माझ्यावर. वा विशेष नाही. माझा एक हिशोबानं ना, मी बापाचा विश्वास ठेवणार नाही, पण तुझा अरे तुझा विचारच नको पुन्हा. लय विश्वास तुझ्या माझा. म्हणजे ह्या वेळेला आपल्याला टिब्बल फायदा. हो लय फायदा होणार आहे आपला. खरं सांगू ना, जर तुमचा बाप असता ना तर त्यांनी आपल्याला काहीच करू हा शक्य आहे का. माझी एखादी मुस्कानात लावली असती. त्यांनी बोलले असते की मी जिवंत आहे आणि काय चाललंय तुझं. बरं त्यांना लिहिता वाचता येत नाही, एवढा फायदा आहे. पण हेच घरी हे क्षेत्र आहे बघ. टेन्शन आपल्याला नाही का. ते तर आहेच. आंब्याची झाडं पण वाटतं. समाधानचं घरी येच ना. हो या तुमचीच वाट पाहिजे एक बाहेर का. तुमचीच वाट पाहतो आम्ही. शिरपतराव ये बघा समाधान वाटलावी. समाधान वाटलंय. या मिसेस आहे आपली. हा का. हा मंडळी आहे का. ही माझी मंडळी आहे. अच्छा हा चांगली. 2 पोरं आहे बरं का आम्हाला. अरे वा. पण ते तिच्या पहिले नवऱ्याचे हा हा पण लय भारी पोरं आहे. चांगले चांगले. कंच क्षेत्र तुमचं येच हा, का. हे इथून डायरेक्ट 2 पर्यंत. अच्छा घरी ये म्हणले तुम्ही ना. हा घरास येत बरं का. आणि वेर कुठे. विहीर आहे त्या बाजूला. त्या साईडला चांगलं पाणी पिणी चांगलं. हा लय पाणी आहे. म्हणजे वर्षभर पाणी राहतं. एक या साईडला एक त्या साईडला विहीर. चांगलं 2 विहिरी आहे. घर ते पण ना चांगलं मोठं आहे वाटतं. ते माझ्या बायकोचा छंद होता हा का तिला शेती पाहिजे शेती. हा का.
अच्छा म्हणजे पहिली तुम्हाला शेती असेल पण कमी असेल नाही शेतीच नव्हती आम्हाला. शेती नव्हती खूप आवड हो होती तुम्हाला घेता नाही येणार का थोडीफार लागत नाव म्हणजे नाही तसं काही नाही नाही ना तसं नाही घेता येणार मग घर आहे ना आमच्या नावावर. हा का नाही समजा जुनं काय असेल गुंठा 2 गुंठे तरी चालतं काय ते प्रॉब्लेम आमच्या चुलतेच्या नावावर आहे. हा का हा आमचं नाही. हा मग कुठेतरी तुमचं नाव लावून घ्या हा, ना हा. खरेदी डाऊन पेमेंट किती देणार विचारा ना. कोणचं बरं मी काय आणतो तुम्हाला बोललो होतो पण मी सगळा व्यवहार टाकला होता तर फायनल आहे ना सगळं आहे ना 50 लाख होतील बरं का? नाही कमी जास्त करा काय एवढं काय थोडस अहो खरं आहे ना. ऐका खरं काय माहिती का हे जवळ 60-65 लाखाची शेती आहे पाहुणे हा माणूस डोंगरात हा जर बसला ना तरी तो मागे पुढे सरकतो तसं यावर मागे पुढे सरका पाहिजे. ते मानलं त्याचा काही विषय नाहीये पण झालं कसं माहितीये का आम्हाला ऑलरेडी मागितली दुसऱ्यानं तर ते आमचं थोडं व्यवहार केला 50 ला आमचं फायनल तुम्हाला डायरेक्ट कट टू कट भाव सांगितला थोडंफार कमी करायला आम्ही 65 सांगितले माहिती का आमच्या तोंडाक पाहून काहीतरी. हो पण एवढी प्रॉपर्टी आहे विहीर पण तुम्हाला दिलेलीच आहे हो ना. हो ते बरं तर आहे, बरं आमचा पैसा द्यायचा आहे ना. पण विहीर खाण्याला गेलं तर 5-6 लाख रुपये तुमचे जाणारच ना त्याला. ना टेन्शन घेऊ नका तुम्हाला ना एक नंबर काम आहे तुम्हाला ते काहीच करायचं नाही घर दार सगळं पाहिजे आम्ही सामान सोडून जाऊ सामान सामान आहे आमच्याकडे भरपूर सामान आहे सामान नको आम्हाला मग चला आपली गाडी घेऊन सामान घेऊन जाऊ सामान आमच्यात लय मोठे आता काय करतात तुझं सामान झालं. हो. नाही आमचं लय मोठं आहे आत तुम्ही पाहिलं आज खोल पाहिलं तुम्ही जर मध्ये घुसले ना आर तुमची नजर पूर्ण आणली. मी एक दिवस लाव बायला सामान पाहिलं आमचं कसं काय सामान आहे. घरी आमचं नाही काय ती पण ती नाही पाहत आता ती काही पण तिचंच नका बोलायचं, तिचंच पाव कटळून गेली हा का? हा ना रोज पाहते आता तिथं घरात घुसायचं रोज. हा त्याच्यामुळे बरं मी काय म्हणतो आता काही पैसे आणलेत का बरोबर हा, विसर आणलाय ना. हा का? आणलंय ना म्हणजे कसं हा, नाही पैसे तुम्हाला नाही लगेच नाही आम्ही बरं एक काम करा या बा असं करा डायरेक्ट तुम्ही आता थोडाफार विचार द्या आणि तिथे गेलो का डायरेक्ट एका हातात कॅश आणि एका हातात नीट लगेच मोजून द्या बरं. मोजेल मी मोजते 50,000 विसर दिला. राधे नंतर मग त्यांना वेळ लागतो ना नोटा मोजायला. हा का मला नाही, मी अशीच नोट बाजूला काढतो अडणी माणसं. हा बाई हुशार आहे थोडीशी मी काय नाही 7वी बरं मी काय म्हणतो तुम्ही चला खरेदी मारून द्या आणि लगेच पैसे रोजा बर आहे ना बरोबर चला आणि आधार कार्ड घेऊनच सगळं अहो सगळं आहे माझ्याकडे बघा. बाकी मग तुम्ही 1 मिनिट पुढचं तर बोलून घ्या. हा बोल ना चेक वगैरे दिला असता नाही ऍडव्हान्स नाही लगेच कॅश पैसे. नाही अरे काय करू माहिती का जोपर्यंत ते पैसे देणार नाही तोपर्यंत मी सही नाही करणार ना लगेच पैसे घ्यायचे लगेच काम ऍडव्हान्स मध्ये चेक दिला असतं. देणार आहे ना आम्ही एवढे काय गाई एवढी गाईच करून नाही चालणार आहे तसं नाही हो पैशाचं व्यवहार आहे ना. एवढा मोठा व्यवहार आहे ना 1 रुपया तुमचा ठोणार नाही. नाही नाही माणूस तुम्ही आधी खरेदी लिहून घ्या पैसे मोजून घ्या मग सही करा. हा का? आणि सही दरवाजे वड वड दरवाजे वड चांगले कामाला लेट नाही करायचं वड फटक्यान चला चला हा चला बोलू लगेच हा, चल. आपण गाडी आणली हा का बस चला चला काय नाही आली थांबा. चल आता आहे ना मस्त आपण याला सुधारणा करून घेऊ फॅन बिन बसून घेऊ सगळं केलं. थांबा ना दरवाजे उघडू द्या ना थकलो गाड्या उन्हात आले. अरे बापरे बस पर तू खुश झाली का नाही आता. अहो एवढे आनंद मला आजपर्यंत जिंदगीत अख्ख्या जिंदगीत नाही झाला एवढा अरे आनंद काय झाला. करते पैसे 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 कमवूनच काय करते बाय आता हे झालं ना आपल्या पोरा स्वरांचा फायदे बांधणार नाही. हा. त्यानं आपलं म्हणजे त्याचं काहीतरी अडचणी असतील त्याला बी बाप बीप नसन बायको आगाव असन ते काय आपल्याला करायचं आपल्याला आपलं व्यवहार झालं ना बिचारीने व्यवस्थित काय करून घेणं हा ते बाप राहो किंवा बायको आजार राहो आपल्याला काय घेणं देणं नाही. काय करू काय नाही आपल्याला आता आहे ना काय करू तू आखं ऊस लावून देऊ. ऊस लावता का हा मग काय हा. हाय पाणी ना सगळीकडे कुठले पाहुणे पाहुणे इडलेच इडले येस अहो मी इडलाच आहे हा? मावालाच घरदार आहे मावाले तुम्ही कुठले ते आम्ही ना हवायची हवायचे का मग सोनमोल हा समा कोणता समा 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 कोण मा पोरगा हा का तो नाही इडा आता मग कुठे गेला कामावर गेला का तो गेला मुंबईला. काय आला हा माझं तुम्हाला सांगून गेला का नाही नाही तिने विकलं सगळं काय सगळं घेतलं ना जमीन जागा घरदार सगळं आम्ही विकत घेतलं आणि मग ते गेले तिने बंगला घेतला मुंबईला वाटतं. म्हणजे हे तुम्ही घेतलंय का हा आम्ही येऊन बसलो मग आता आम्ही काय अहो मी 4 धामाला जायला होतो तब्येत बिघडली आहे केदारनाथवरून परत आलो माग हा का हा पोरांना म्हणजे मला के 4 धामाला काढून दिलं नाही हा कारभार केला काय ना म्हणजे तुम्हाला माहित नाही का मला काच माहिती बाई माहित नाही तुम्ही याला केवढ्याला ओपले त्याला आम्हाला ते 50 लाखाला. काही एवढी जमीन आणि घरदार असं हा याला काय परत झाला आपला गाडचा बापाला 4 धामाला काढून दिला पाठीमागच जमीन जागा ओपली
तर मी राहायचं कुठं? आता ते तुमचा तुम्ही प्रश्न ठरवा. ना, आम्हाला काय सांगतात आम्ही पैसे दिले ना. अरे काय करावं पोरांना मोठा घात केला माभोवती. आईला मला इथं लिहाता वाचता येत नाही काही नाही. एक काम करा नाही तर मग हा? आम्ही ना आता जमीन ते घेले ना हा. आता आम्ही म्हशी घेणार नाही तर जर्सी गाय मग ते शानपणात काम करा तुम्ही. कोण मी? हा अरे भाऊ तुला काही लाज वाटते का? तुला काही लाज आहे का? का हा? का म्हणजे माझी इष्ट घेतली तूच वरून मला काय शेण काढा आपण आम्ही पैसे दिले ना, आम्ही का फुकट आम्ही घेतली का का? फुकट घेतली का? आम्ही पैसे दिले ना. कोवळा गौसाला आता आता तो गेला मुंबईला. ते मुंबईला सांगितलं पण आपल्याला काय माहिती कुठे गेले. मला एकाच दिवस राहून देता का? नाही नाही आता कसं काय राहू देणार बरं? खरेदी झाली विषय मिटला तुम्हाला आमचं काय समज राहिला. खरेदी झाली. हो खरेदी नोंद झाली ना. सगळं झालं मग आता. नोंद होऊन तर तिला 8-4 दिवस झाले जवळजवळ. मग आम्ही असं येऊन बसलो का हो? अरे तुमची काही चूक नाही त्याच्यात बरोबर आहे. चूक मा सुना मुलाचीच झाली. तुम्ही बळच कसं काय यशाल? आता तुम्हाला तुमचा घरचा विचार यावर तुम्हाला तुमचं माहिती, आम्हाला आमचं माहिती. हा नाही बरोबर. हा? तुम्ही नवरा बायको का? हो हा, मग आता आम्ही कोण दिसतो तुम्हाला? तर त्यांना म्हणलं तुमचे वडील बिडील म्हणा ती म्हणा मामाला कुणी वडील बिडील वारले म्हणून. तो असं वाटलं तुम्हाला? वडील वारलेले म्हणा. हा वडील नाही आम्हाला कोणीच काय नाही घेण्याचं त्याच्या नावावर जमीन होती त्याच्या नावावर नावावर करून घेतली. तुम्ही कशाला नावावर करून दिली त्याच्या? काय अहो मी काची नाव करून दिली. काय कुठं मला घेऊन गेला एक ठिकाणी ऑफिसमध्ये ते आधार कार्ड काय करायचं होतं. हम्म. मला काही लिहाता वाच येत नव्हतं. मला वर चालत तुमचं ते आधार कार्ड अपलोड करायचं असेल. हा बाई तेवढे याच्यात त्यानं काय कागदपत्र बनवले आणि कसे मारे सह्या अंगठ्या घेतल्या. मला लिहाता वाच येत नाही ना हो. अच्छा 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 पण मुलांनी असं करावं का बापाला बरं? काय करायचं आपला फायदा झाला. अहो फायदा झाला पण बिचाऱ्यावर टाइम आला ना हो. आता त्याला काय काय करते मग तू आपल्या घरी ठेवती का? आपल्या घरी मला ना एका दिवस राहू द्या फक्त. मग बघतो मग त्याच्याकडे तुम्हाला वटव जावं लागेल पण मध्ये करायचं इंटरव्ह्यू. त्याला राहू द्या, फोन करू आजचे पाहतो दिवस राहू द्या. पोराला. हा हा? हा करा पा. हॅलो हॅलो. कुठे रे समा? अहो दादा ते सोडा मी कुठे येते तुमची यात्रा कशी काय चालली? यात्रा आहे ना भाऊ. काय झालं माहिती का? हा केदारनाथला गेलो. हा. तिथे गेलो मला तब्येतच बिघडली. तुम्हाला तर म्हणलं स्वेटर घेऊन टाका. आता शोटर काय करतो शोटरला? मग तब्येत बिघडली म्हणजे मला असं चालू नाही पण आता पाहायला जीव नाही जुलाब लागले. मग डॉक्टरकडे जायचं ना. तिकडून परत आता मी रिटर्न आलोय. हा. अरे मी घरी आलोय. तू कुठे आहे? तुम्ही घरी आले? हा घरी काय गेले तुम्ही तिकडं? तिकडे ते दोन माणसं बसले नवरा बायको कोण. हा मग ते शिरपतराव त्या शेती विकली ना त्यांना ती. त्या जमीन ओपली. हा अरे चंडाळा तो असं कसं केलं तो ये? तुम्ही ऐकू देत नव्हते. अहो, आपल्याला बांगला घ्यायचा होता. अरे काय त्या बांगल्याचा काय सिमेंट काढू खातो का काय? नाही नाही हा, तो आई ओपली तो आई. नाही घेतलं बांगला घेतला आता अरे मी मुंबईला. गुंट्याला सहज नाही लावलं तो करताना राखली आणि तो जमीन ओपून बांगला बांधून राहिला काय मुंबईला. असे मी तुम्ही गेलो मी विकणारच होतो. अरे मी गेल्यावर ओपली असते तर मी केव्हा पाहायला होतो. तो होता तर नव्हती वापायची ना. बरं तुम्ही आता इकडे आले का? मी घरी आलो आता थांबा काय थांबा आम्ही सामान घ्यायला येऊ राहिलो तिथेच थांबा. सामान. हा ते गाडी तुम्हाला घेऊन जा अरे तुम्हाला. लय वाटोळ केलं तो रे. आलो रडू नका. मला 4 गावाला काढून दिले तो या कारभार केला काय. अहो, तुम्ही ऐकू देत नव्हते ना म्हणून तुम्हीच आडे केली होती. आलो हा. ये रे लवकर ये. हा. बसा त्यांना येपर्यंत. येऊ राहिला. खाली बस. बसा ना खाली तोवर. कवर उभे राहता. पाणी बिनी नाही काहीच नका. ये बाबा लिहून ये का तिकडं? लय ऊन हा का? लय त्रास होतो लय त्रास. त्या दादाची तब्येत लय जाम झाली का हो दादा? अहो, लय जाम झाले ना तुम्ही. अरे मग आता काय करतो. हळू फारसं लय फोडले मध्ये हो. हा फारसं लय फोडले म्हणलं पोरांनी. ते पोर त्याच्यामुळेच काढून दिले ना. हा आता हॉस्टेलला टाकले त्यांना. हा हॉस्टेल बोर्ड टाकून पण दिले. खराब झालंय. बोर्ड पण खराब झालं नाही. पोरं लहान लहान आहेत ना ते आता ते लय चाबरट पोरं. काय झालं माहिती का पोरत होतेच होते पण दादा अजिबात 1 रुपया खर्च करू देत नव्हते. पैसेच नव्हते ना आमच्याकडे. पैसेच गैरसोय. हा का? तुमचं ते कुठे हो? काय हा काय मोत्याचं घर कुठे त्या बाजूला आहे ना ते. आहे? हा बाथरूम ना आहे त्या बाथरूम बाजूला. म्हणतात त्याला. आपण आपल्या इकडे ते घरच म्हणते हा गायचं घर. बरं दादा तुम्हाला आता कसं वाटतं? चला डॉक्टरकडे घेऊन जा तुम्हाला. हे मला जाऊ दे डॉक्टरचं मी मिळत चाललं पण तो हे काय केलं. अरे नालाय का तो हे दाखवलं काय मला. हा? मग आता काय ते कुठे करते? करतो? हो दादा मारता का ना तुम्ही असंच करते ना म्हणूनच तुम्हाला काढून दिलं मी. तुम्ही असं काही झालं का मारायला उठा त्या ना. पाहुणे तुम्हाला कटकट करायची तिकडे करा आमच्या दारा पुढं कटकट नको.
पाहुणे आम्हाला कटकट सहन होत नाही. मुलं आले त्याचे पैसे देऊन टाक हा. कर्ज उलटून घे. परत नाही सांगितलं नाही त्याचं मी आत्महत्या करेल. तिची पाहुणे तिची नोंद होऊन गेली. मा बाप दादाची इष्टेक मी आत्महत्या करेल. तिची माजल्या लावील मी. लावा आमच्या काय संबंध? नोंद झाली खरी झाली नोंद झाली. काय आहे असं नाही अजून 21 दिवस नाही झाले ते कॅन्सल बी होते असं Cancel काही नाही. होती. पैसे घरातच अहो, आहेत ना, कुठे direct गेले नाहीत. तू बोल नका काय काय ते बोलू नको अजिबात तू. बापरे डेंजर आहे म्हातारा. पैसे पिशे कुठे बरं मी काय म्हणतो पाहुणे तुम्हाला पैसा प्यारा आहे का तुमचा म्हातारा प्यारा आहे? नाही मला खरं तर बाप बी प्यारा आहे आणि पैसा बी प्यारा आहे मला दोन्ही पण पाहिजे. बरं दादा जाऊ दे ना आता झालं ते झालं 50 लाख भेटले लय भारी बांगला घ्यायचा आपल्याला पाहून ठेवले. चला तिकडे थंड जागेवरती जावा इथले गरम मग. पण लागतंय. आपण तुम्ही एक शब्द बरं विचारायचं ना वडिलांना. आता आमच्या डोक्याला ताण करून अहो दिला. तिकडे रेंज नव्हती गावात तिकडे केदारनाथला रेंज नंबर होती का वेगळा नव्हती होता तुमचं ना तुम्हाला म्हणून. माहिती काय चाललंय. काय कर दादा अहो ते थरथर करून राहिले ते. आपलं आपलं घर राहू घे. अहो, त्यांना अटॅक बिटॅक येईल हा? अटॅक बिटॅक येईल त्यांना. पाणी देता का तुम्ही जरा घरात? नाही नाही आम्हाला पाणी विचारलं ना त्यांना विचारलं ना प्याणार पाणी नाही ते द्यायचं दुसऱ्याच का? घरचं पाणी पिती. नाही हो दादा हे बघा थरथर तुमच्याच करून राहिले. का हो म्हाताऱ्याचं, दादा? मला तुमच्या खरेदी उलटून दे. हा? माय खरेदी उलटून दे. पाहुणे हा? ऐका ना हो. अजून लाख रुपये वरून घ्या. पाहुणा जर गेला ना तर त्याचे 10-15 खर्च माय मी करेन. हो नका ना असं नका करू ना अहो एकच बाप आहे मला अहो, एकुलते एक तुम्ही बाप विचारलं आहे. का नाही बापाला बाप्पा आणि तुमचा लटलट हाल हा ना अहो ते तिकडे गेले ना त्याला आहे बाहेर ना त्याला थाक आला जत्राचा आहे ना त्याला एखादी इंग्लिशची क्वार्टर पाहिजे म्हणजे तर तरी ते घेत नाही ना माळ करी दुखले मी तुम्ही पहिले शांत व्हा ऐका ना. दादा शांत हो. करू आपण काहीतरी चांगलं घर घेतलंय आपण थंड जागेच्या ठिकाणी एसी बीसी पण लावून हा. तुम्हाला बरं वाटेल. हा? तुम्हाला ते- हे- ओ, ओ, अरे काय झालं? हात तो का लाव अरे अहो असं काय करतोय? अहो ते बेशुद्ध पडले ना मग त्याला काय करू? बस खाली बस. बेशुद्ध अहो खाली कुठं बसणार आहे या जाऊ द्या दवाखान्यात जाऊ द्या. अहो दवाखान्यात ते जमीन खरेदी उलटावं लागल आपल्याला. काय खरेदी कुठल्या परिस्थितीत उलटावं लागल. असं काय करतोय? येडे उकडून जाईल उकडून 50 लाख रुपये घेतले आपण. हा जाऊ दे काय नाही पैसे देऊन टाकू माणसाचं पडलं का पैसे देऊन टाकू वरून लाख 2 लाख वाढवा देऊ हा त्यांना municipality हो दादा कॅन्सल आपण त्यांना municipality गप्प तुला काय या बा बाबा पाहुणे हा वोल्टाचे म्हणले मी 50 लाख आणि मी 60 लाख घेईन आता. कस काय हा मग यावर आहे नाही ते ऑब्जेक्शन टाकू शकता असं काही तुम्हाला काहीच येणार नाही ना. दुकानच्या खाली वस्तू आली परत दुकान ती सेकंड होती. ओ, दादा दादा ओ दादा दादा डोळे उघडा खरेदी आपण कॅन्सल नाही उतरा तू. खरेदी कॅन्सल करू आपण ते थाक municipality मध्ये टाकू आपण त्यांना. हा. बघितलं बाप राहते का तू काय बाई तुला म्हणजे माझ्या बापापेक्षा तुला लय पैसे आले का काय सगळे पैसे जातील ना. हा मी जरी कमी शिकेलं ना पण माझं बापावर लय एक प्रेम काम करा बॅग उचला तुमच्या इशी रूम मध्ये त्याला घेऊन जा. आहे. हा? इशी रूम मध्ये नाही नाही तुम्ही तुम्ही हा. खाली करणार आहे का खाली करणार आहे का नाही? आम्ही पैसे दिले ना. पाहुणे तुमचे ऐका पैसे परत घ्या. तुम्ही प्रेमात पैसे घेऊन टाका ते ऑब्जेक्शन टाका तुम्हाला 1 रुपया भेटणार हो नाही आम्ही लोक गुण पैसे हा उचलले 21 दिवसाच्या आत सगळे खरेदी होऊन आम्हाला टाकले. काय ना याचं हे आता लागलं माहिती होतं, आहे, अधिकाराचा अर्ज पैसे काय घेतले आपण लोकांकडे. मग अहो माझ्या मुलाचं शिक्षण पाणी आहे दोघांचं मी कुठे गप पैसे करू देऊ? आपण कष्ट करू आणि हे पाहू काय वाटलं करायचं तर तो पोराला हॉस्टेलला टाकेल काळजी करू नको. टाकलं गोष्ट हॉस्टेललाच आहेत. अहो त्यांचे महिने त्यांचे वर्षाचे त्यांचे हो आज ना उद्या हा जाणारच आहे हा जाताच आहे, जाऊ द्या काल आता ये नाही गेल्या पोगा बाबा त्याला जर तुला पोकाट दिली तर घे रे भाऊ पण मी आहे तो आम्हाला पोकाट नको आम्ही पैसे देऊन घेणार. पाहुणे चला खरेदी उलटून घेऊ चला कर्ज उलटून घे. नाही तर मग ते रिकामं स्टे लागून जाईल तुमचे काय पैसे घेऊन करायचं टाका आता हे? अगं मी करतो पैसे वाढवून घेऊ आपले मला. वाढवायचे नाही हा. भाऊ. नाही ते मग मला माझं बाप गेल्यावरती मग माझं काय आयुष्याचा काय फायदा नाहीये अहो पण बाप असा पण मरणारच आहे ना. असं आज कुठलं मला- हा, पाहते मेले पाहते जिवंत आहे तोपर्यंत नाही तो भाव वाढतील नंतर पुन्हा तुम्हालाच देऊ आम्ही बरं का ते गेले का तुम्हालाच देऊ आम्ही चला त्यांना चला. हॉस्पिटलमध्ये घेऊन तोपर्यंत दादा वाट तुम्ही बघायची करते का? का आराम हा? तोपर्यंत वाट बघायची. ते दवाखान्यात तुम्ही चालते कर्ज उलटून घ्या आधी हा तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करतो नाही नाही आडबट काहीच करू नको अवले थरक हो राहिलं वाहू द्या अहो तुम्हाला आजारी पडले म्हणतात ना. चल. तुम्ही आधी कर्ज उलटून द्या अहो, खरी तुम्हाला दवाखान्यात सोडतो गाडी आणली सामान घ्यायला आणि त्या गाडीतच चला अवकाळ झाल्याकडे बापरे, काय danger म्हातारं.